आजचा दिवस आहे आपला 9वा दिवस. तुमच्यातील लहान मुलावर प्रेम करा. कालचा भाग 1 होता, आज भाग 2 आहे. आज तुम्ही मिरर वर्कचा उपयोग भूतकाळातील चुका, अपयश याबद्दल अंतस्थ बालकाला माफ करण्यासाठी, क्षमा करण्यासाठी तयार आहात. आता या सुंदर बालकावर भरभरून प्रेम करण्यास तुम्ही सुरुवात करणार आहात. म्हणजे ते छोटं होतं बालक या मुलगी, तिच्या हातून जे काही चुका झाल्या असते, जे काही त्यावेळेस झालं असेल, तर त्याचा दोष तुम्ही आत्ताही देताय त्याला. तर तो दोष देणं बंद करायचं, त्याला फक्त प्रेमच द्यायचं आहे. ठीक आहे, त्या परिस्थितीला जे योग्य वाटलं त्यावेळेस ते त्याच्याकडून झालं, ते ॲक्सेप्ट इट. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट कराल, स्वीकार कराल, तेव्हाच तुम्ही त्याच्यातून बाहेर येऊ शकता. ती गोष्ट तुम्ही स्वीकार नाही केली. स्वीकार करणं म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगितलं. ॲक्च्युली स्वीकार करणं कशाला म्हणायचं? तुम्ही नुसतं म्हणताय मी स्वीकार केलं, मी ॲक्सेप्ट केलं, पण ॲक्च्युली तुम्ही करताय का तसं? तर स्वीकार करणे किंवा ॲक्सेप्ट करणे त्याला म्हणायचं, त्या स्टेजला म्हणायचं की ते जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला त्या गोष्टीची नकारात्मक भावना, गिल्ट फील हे होणार नाही. त्याला म्हणायचं ॲक्सेप्ट केलं, त्याला म्हणायचं स्वीकार केलं. जर तुम्ही नुसतं म्हणताय मी स्वीकार केलं पण परत ती गोष्ट आठवली की तुम्ही परत स्वतःला दोष देताय, स्वतःला काहीतरी बोलताय, तू असं नाही केलं पाहिजे होतं त्यावेळेस, तू तसं नाही करायला पाहिजे होतं, तुला त्यावेळेस हे आठव म्हणजे चांगलं जमत होतं, तू त्यावेळेस ते केलंच नाही, तुला कबड्डीत भाग घ्यायचा होता, किती छान कबड्डी तू खेळायची पण तू घेतलाच नाहीस भाग. हे आपण अजूनही आतून बोलतो. तर हे जे काही बोलतोय हे पण एक टीकाच आहे, एक चूकच दाखवतोय आपण त्या बालकाला, त्या छोट्या मुलीला. तर हे चूक दाखवणं ही आज बंद करायचं आहे. म्हणजे ते ॲक्सेप्ट करायचं आहे. ठीक आहे, ती यावेळेस काही परिस्थिती असेल, तिची इच्छा नसेल किंवा घरून नाही म्हटले असतील किंवा बाहेर त्या टीममध्ये सरांनी घेतलं नसेल, काहीही कारण असू शकेल, त्यामुळे त्यांनी भाग नाही घेतला त्या टीममध्ये. तर त्याचा दोष आपण स्वतःला द्यायचा नाही. बाहेरच्या परिस्थितीमुळं जी काही गोष्ट घडली असेल त्या गोष्टीला स्वतःला दोष द्यायचा नाही. ती जशी झालेली आहे तशी त्याला ॲक्सेप्टच करायचं, तिला स्वीकारच करायचा. आणि जेव्हा तुम्ही ती गोष्ट स्वीकार कराल तेव्हा तुमच्या आतील निगेटिव्हपणा त्या गोष्टीबद्दलचा पूर्णपणे निघून गेलेला असं तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे स्वीकार करणं म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. तर तुम्हाला लक्षात येईल आता की तुम्ही कोणती गोष्ट अजूनही स्वीकार केलेली नाही आहे किंवा कोणती गोष्ट स्वीकार केलेली आहे, ज्या काही आपल्याकडनं चुका झाल्या त्याबद्दलच्या. ते तुम्ही पडताळून पाहायचं आहे. आज तुम्ही मिररवर्कचा उपयोग भूतकाळातील चुका आणि अपयश याबद्दल त्या बालकाला माफ करण्यासाठी करणार आहात. हा, तर मग कसं काय चाललंय तुमचं आणि तुमच्यातील त्या लहान मुलाचं? कसे आहात तुम्ही? जमतंय का तुमचं एकमेकांशी? तुम्ही दोघं कसे आहात? तुम्हाला जमतंय का एकमेकांशी? ते जे बोलतंय, तुम्ही जे बोलताय, ते त्याला वाटतंय का की तुम्ही त्याच्याबरोबर आहात, तुम्ही त्याच्यावर प्रेम करत आहात? आता तुम्ही एकमेकांना थोडं अधिक चांगले ओळखू लागला आहात ना? माझा अनुभव आणि शोध असं सांगतो की त्या आतील बालकावर काम केल्यामुळे भूतकाळातील अप्रिय घटनांच्या वेदना, जखमा बरा होण्यास सर्वाधिक मदत होते. जेव्हा त्या बालकाला तुम्ही समजून घ्याल, त्याला प्रेम कराल, तर ते सांगेल तुम्हाला,
ते बोलेल आतून, अच्छा त्यावेळेस मला भीती वाटली होती, त्यावेळेस मला हे झालं होतं, त्यावेळेस मला बाबा नाही म्हटले होते किंवा सरांनी असं असं म्हटलं होतं म्हणून मी भाग नाही घेतला. जे काही असेल ते बोलेल. ते जे काही बोलते ते समजून घ्या आणि त्या गोष्टीबद्दल क्षमा करा. आपल्यातील घाबरलेल्या भेदरलेल्या लहान मुलाच्या भावनांची जाणीव बहुधा आपल्याला भासत नाही. ते जे घाबरलेलं आहे त्याला आपण कधी कधी समजूनच घेत नाही. जाऊ दे ना, तू छोटा आहे ना, तुला काय कळतंय, चुप बस तू, असं त्याला म्हणतो आपण. ते निरागसपणे काय बोलतंय त्याकडं आपलं लक्षच नसतं. जर तुमचं लहानपण भीती, असुरक्षितता, शिक्षा अशा भावनांनी भरून गेलेलं असेल, लहानपणी शारीरिक किंवा मौखिक युद्ध याच्यातूनच जावं लागलं असेल आणि चुकांसाठी शिक्षा, भांडणं, टीका यांनी तुम्ही घायाळ झालेला असाल, तर आता मोठेपणी स्वतःला झोडपून काढण्याची, घायाळ करण्याची आणि टीका करण्याची सवय तुम्हाला लागलेली असणारच. तुमचं लहानपण जसं गेलेलं असेल तेच तुम्ही आत्ता तुमच्या बरोबर करता किंवा तुमच्या मुलासोबत तुम्ही करता. तुम्हाला जर लहानपणी एखाद्या गोष्टीबद्दल शिक्षा मिळाली असेल तर त्याच गोष्टीबद्दल तुम्ही आपल्या मुलालाही शिक्षा देता. पण हे नाही समजून घेत की ठीक आहे, त्यावेळेस आईवडिलांनी जे केलं ते त्यांना जे ते घेऊन आले होते त्या पद्धतीने ते केलं. ते जे घेऊन आले होते त्या पद्धतीने त्यांनी केलं असेल तर आपण पण तेच करायचं का? आपण स्वतःमध्ये बदल का नाही करू शकत? आपण का नाही बदलायचं परिस्थितीप्रमाणे? अजून आमच्या काळी असं होतं ना, आमच्या काळी तसं होतं, आमच्या काळी आम्ही हेच करत नव्हतं, आमच्या काळी तेच करत नव्हतं. आजकाल तुम्हाला ते कळतच नाही, तुम्ही तसं वागतच नाही, तुम्हाला ते जमतच नाही. हा जो आपला जनरेशन गॅप आहे किंवा हे जे आहे आपलं, जे आपण घेऊन आलेला असतो तेच आपण समोरच्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण आणि हे जे असतं आपल्या आतमध्ये जे असतं त्यालाच आपण बिलीफ म्हणतो. आणि असंच होत राहिलं तर साहजिकच तुम्ही तुमच्यातील आती बालकाला असंच वागवत राहणार. पण ते बिचारं बालक काही करू शकत नाही आणि शकणारही नाही. कुठे जाणार ते बिचारं? त्याच्यासाठी जागाच नाही दुसरी. मग काय करणार ते बिचारं? त्याला दुसरीकडं कुठं जायला जागाही नाही. ते तुमच्या आतच राहणार. मग ते चुप बसणार कधी कधी. मग कधी कधी खूपच लिमिट क्रॉस झालं की ते राग करणार, चिडचिड करणार, स्वतःला टीका देणार. हे होणार त्याच्याकडनं. आपल्यातील अनेकांचं हे आतलं बाळ दिशाहीन, एकाकी, नाकारलेलं, घाबरलेलं, भेदरलेलं, असुरक्षितच असतं. आणि ते असंच असतं. आपल्यातील या लहान मुलाशी असलेला शेवटचा संबंध हा कदाचित त्याला रागवण्यासाठी, टीका करण्यासाठीच आला असावा. आणि तरीही मग आश्चर्य वाटतं आपल्याला आपल्या दुःखी असण्याचं. मग आपणच का दुःखी आहोत? मग आपल्यालाच आश्चर्य वाटतं की आपल्यालाच कळत नाही आहे. सगळं कळतंय पण वळत नाही. ते जे आहे ते जातच नाही माझ्या इथनं. इथंच बसलेले आहे ते विचार जातच नाही. परत तेच विचार येतात माझ्या मनामध्ये. पण तुम्ही त्याला सोडतच नाही आहे ना. तुम्ही त्याला सांगतच नाही आहे की ठीक आहे, तू आला तरी ये, मला तुझ्याशी काही संबंध नाही आहे. त्या नकारात्मक विचारांना तुम्ही बोलतच नाही तसं. ते येत आहेत तर अजून तुम्ही त्याला इम्पॉर्टन्स देता, त्याच्याकडे जास्त लक्ष देता, त्याला प्रेम देता, त्याला आपुलकी देता. मग ते कसं जाईल? द्यायला कुणाला पाहिजे आपुलकी, प्रेम? की जे सकारात्मक आहे. आणि आपण काय घेऊन बसलेलं आहे? सगळं नकारात्मक.
ते चुका त्याच झालेल्या त्याच स्वतःला दोष देत राहायचं, त्याच गोष्टींबद्दल स्वतःला गिल्ट फील करायचं, अपराधी भावना व्यक्त करायची, तुला हेच नाही करायचं होतं, तुला तेच नाही करायचं होतं, तू असंच केलं, तू तसंच केलं, हे आपण सारखं स्वतःला बोलतात. आणि हे जे बोलतो हे नॉर्मल आहे, ह्याच्यामध्ये काही आपण वेगळं बोलतोय किंवा ह्याला बदलायला पाहिजे हे सुद्धा आपण कधी कधी विचार करत नाही, आणि आत्तापर्यंत नाहीच केलेला कधी. जोपर्यंत आता हे मिरर वर्कमुळं किंवा मॅजिकमुळं आपल्याला कळतंय, तर आपण थोडंसं विचार करायला लागलोय की अच्छा हे मी निगेटिव्ह बोलते, आता मला हे कमीत कमी पॉझिटिव्ह बोलावं लागेल, याकडं लक्ष द्यायला लागेल, चांगल्या गोष्टी पाहाव्या लागतील, चांगल्या गोष्टी बोलाव्या लागतील, चांगल्या गोष्टी कराव्या लागतील. हे आत्ता आपल्याला कळायला लागलं. ह्याच्या आधी आपल्याला बिलकुल हे कळत नव्हतं, कारण ते याच्यामुळे नव्हतं की जे आपण लहानपणापासून घेऊन आलेलो आहोत ते हेच होतं. त्याच्यामध्ये बदल हा करायचाच नव्हता आपल्याला. ते जसे वागले, आईवडिलांचे आईवडील जसं वागले ते तसं वागले, आणि आपले आईवडील जसे वागले तसं आपण वागतोय. पण ही सायकल आपल्याला ब्रेक करायची आहे. बदल हा आपल्या आतून व्हायला सुरुवात झाली पाहिजे. आपल्याला जगाला बदलायचं नाही आहे, इथं आपल्याला स्वतःला बदलायचं आहे. आपल्या आतील जो बसलेला आहे, खरं तुम्हाला जो प्रेम देणार आहे, तिथून जे बालकापासून की जिथून ते निगेटिव्हिटी यायला तयार झालेली आहे, त्या बालकाला समजून घेऊन त्या बालकाला प्रेम करायचं आहे. तसा आपल्यातील एक महत्त्वाचा भाग दुर्लक्षित करून, त्या भागाचं अस्तित्वच नाकारून आपल्या आयुष्यात मनात समतोल सुख असेल अशी अपेक्षा नाही करू शकत आपण. तो जो भाग आहे आपल्या आतमध्ये, जे आपलं आतील मन, जे आपल्या आतील बालक, त्याला आपण डावलून त्याला त्याच्याकडे न लक्ष देता आपल्या आयुष्यात आनंद येऊ नाही शकत. तर त्याला प्रेम देणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे, कारण तो आपला एक भाग आहे. आपल्या आईवडिलांनी लहानपणी आपल्यावर ज्या मर्यादा घातल्या आहेत त्याच्या पलीकडे जाण्यासाठी आज आपण आजचा मिरर वर्कचा उपयोग करणार आहोत. त्या लिमिटला आज आपल्याला क्रॉस करून पुढं जायचं आहे, कारण त्या लिमिटच्या पुढं जायला पाहिजे हे आपण कधी आत्तापर्यंत विचारच केलेला नाही. कारण ते लिमिट म्हणजे काय, ते लिमिट म्हणजे ते आपले स्ट्रॉंग विश्वास की नाही हे असंच असतं, असं मी ह्याच्याबरोबरच चालणार, मी अशीच आहे, मी हेच घेऊन चालणार. ते आज बदलायचं आहे. निगेटिव्ह गोष्टींना जे चांगले आहेत ते ठीक आहे, त्याच्याबद्दल आपल्याला इथं नाही बोलायचं आहे. जे निगेटिव्ह आहे, ज्या गोष्टींमुळं तुम्हाला त्रास होतो, ज्या गोष्टींमुळं तुम्ही थांबताय, ज्या गोष्टींमुळं तुम्हाला पुढं करायला भीती वाटते, करत नाही आहे तुम्ही, त्या गोष्टींना आज बदलायचं आहे. त्या लिमिटला बदलायचं आहे आपल्या स्ट्रेंथमध्ये. तो जो काही कमीपणा आहे त्याला बदलायचं आहे आपल्याला स्ट्रॉंग पॉईंटमध्ये आपल्या. म्हणजे एक उदाहरण सांगते मी, एक यूट्यूबवरचं ना उषा उत्तुपचा इंटरव्ह्यू पहा तुम्ही, सगळ्यांनी पाहतो, इंग्लिशमध्ये आहे, तो पण कळतं ते क्लिअर म्हणजे आहे. उषा उत्तुपचा एक इंटरव्ह्यू आहे ह्याच्यावरती, काय ते टॉक असतं ना, त्या टॉकला काय म्हणतात ते, एलेक्स काहीतरी टॉक आहे ते, त्या टॉकच्या स्टेजवरती त्या बोललेल्या आहेत. तर त्या जेव्हा पहिल्यांदा हॉटेलमध्ये मुंबईच्या गायला सुरू केलं त्यांनी, तर हॉटेलमध्ये जेव्हा जायचं तर तिथं हॉटेलमध्ये सगळे लोक छान छान कपडे, वेगळे गाऊन किंवा असं काहीतरी वेगवेगळं गाऊन घालून जायचे. तर ह्या काय घालून जायच्या तिथं त्या साडी घालून जायच्या. नाईट क्लबच्या सिंगिंग शोमध्ये
त्या नाईट क्लबमध्ये जायच्या, तिथं त्या साडी घालून जायच्या. तेव्हा ते लोक तिथनं हसायचे. पण त्या साडीला त्यांनी त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट हा बनवला की मी तिथं रात्री जाते पण मी साडीमध्ये असेल तर मला कुणाची भीती नसेल किंवा माझ्याकडं खराब नजरेनं कोणी बघणार नाही. मी व्यवस्थित तिथं माझा परफॉर्मन्स, मला जे गायचं आहे, मला जे करायचं आहे ते मी चांगल्या पद्धतीने ट्रेडर्स टॉक असेल बरोबर तेच ट्रेडेक्समध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहतो इंटरव्ह्यू. तिथं मला गेल्यानंतर मला खराब नजरेनं कुणी बघणार नाही. ॲज अ इंडियन लेडी म्हणून साडी घालून आली आहे, व्यवस्थित पदर घेतला आहे, तर एक रिस्पेक्ट मला तिथं मिळेल. आणि त्यांच्या आतमधले जे जे लिमिटेशन होते त्या लिमिटेशनला त्यांनी स्ट्रॉंग पॉईंटमध्ये कन्वर्ट केलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, तर आपल्या आतमधल्या ज्या चुका आहेत, आपल्या आतमध्ये जे आपल्याला कमी वाटतीये त्या कमींना आज तुम्ही त्याला स्ट्रॉंग पॉईंट बनवायचे आहेत. ठीक आहे, भीती वाटतीये ना मला त्या गोष्टीची, ठीक आहे, वाटू दे. ती भीती ना मला हे सांगतीये की तू सुरक्षितपणे पाऊल उचल. त्याबद्दल थँक्यू. त्या भीतीचं सुद्धा मला सर्वांसमोर बोलायचं आहे, पण ठीक आहे आत्ता मी नाही बोलू शकत, पण मी प्रयत्न करणार आहे. मी जेव्हा आमची किटी पार्टी असेल किंवा जेव्हा घरातलं रिलेटिव्हचं काहीतरी फंक्शन असेल जिथं की 10-15 लोक असतील सुरुवातीला, तिथं मी गाणं म्हणण्याचा, तिथं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याबद्दल हे माइंडला सांगा. आणि आपल्या ज्या चुका आहेत त्यातून आपण जे काही शिकलोय त्याच्याबद्दल थँक्यू म्हणा आणि त्या परत उपयोगात आणा. आणि ती चूक तर होणारच नाही आपल्याकडनं, पण त्याच्यातलं आपण जे शिकलेलं आहे ते आपल्या आयुष्यामध्ये पुढं फायद्याचंच होणार आहे. त्यामुळं कधीही रिस्क जरी एखाद्या गोष्टीची घ्यायची जरी असेल, एखादा निर्णय जरी घ्यायचा असेल, तर त्या निर्णयाला न घाबरता, वाटली थोडीशी भीती तरीही त्या भीतीला सांगायचं आहे ठीक आहे, मला तू सुरक्षित करत आहे, मी सुरक्षितपणेच हा निर्णय घेणार आहे, मी विचारपूर्वकच हा निर्णय घेणार आहे. त्याबद्दल थँक्यू. कारण तेवढी भीती असणंही इम्पॉर्टंट आहे. तर आपण त्या गोष्टींचा चारोबाजूने विचार करू की अच्छा मी हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल. मग बरोबर 4 लोकांना आपण विचारू की तू असं केलं होतं तर तुला कसा अनुभव आला. तर मग आपल्याला पर्टिक्युलर व्यवस्थित जे काही आपल्याला पाऊल उचलायचं आहे ते आपण व्यवस्थितपणेच उचलू. तर आपल्या जे काही चुका आहेत, आपल्या ज्या काही कमी आहेत त्यांना आजपासून स्ट्रॉंग पॉईंट आहेत आपल्यातले ते असाच विचार करायचा आहे, म्हणजे आपोआप तुम्हाला ते स्ट्रॉंग पॉईंट दिसायला लागतील. आजचा लेसन मोठा आहे थोडा, पण खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या आईवडिलांनी ते झालं. आजचा आपण मिररवर्कचा उपयोग त्याच्यासाठी करणार आहोत. त्याच्या पलीकडे, त्या लिमिटच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आणि टेडेक्सवरचं उषा उत्तुपचा इंटरव्ह्यू आज सगळ्यांनी बघायचा आहे. टेडेक्स उषा उत्तुप असं टाका त्याच्यामध्ये, ते येईल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांनी कसं त्यांच्या विकनेसला स्ट्रेंथ बनवली. आपल्यातील अत्यंत आतील बालकाशी संवाद साधून त्याच्याशी नव्याने चांगले संबंध प्रस्थापित करणार आहोत. या अप्रिय भूतकाळापासून आपण मुक्ती मिळवूया आणि विसरून जाऊया आणि आपल्यातील त्या सुंदर लहान मुलावर पुन्हा एकदा प्रेमाची बरसात करूया. त्याला हे कळण्याची गरज आहे की त्याच्याबद्दल आपल्याला आस्था, आपुलकी आणि प्रेमच आहे. हे त्याला समजू द्यायचं आहे, हे त्याला जाणवू द्यायचं आहे. आपल्यापैकी बहुतेक जणांनी आपल्या भूतकाळातील भावना आणि जखमा गाडून टाकलेल्या असतात.
तुमच्यातील आतील बालकावर प्रेम करायला शिकण्यासाठी थोडा वेळ लागेल. कारण ही गोष्ट नवीन आहे, हा पद्धतीचा आपण कधी विचारच केलेला नाही, तर त्याला थोडा वेळ लागेल. पण ते ॲक्सेप्ट करायचं, ठीक आहे मी प्रयत्न करणार आहे ते करण्याचा, हे तरी आपण सांगायचं त्याला. पण जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ घ्या, काही हरकत नाही. पण सर्व एक्झरसाइज, मानसिक व्यायाम तुम्ही पुन्हा पुन्हा करणं गरजेचं आहे. मात्र तुम्ही अप्रिय भूतकाळापासून नक्की मुक्त व्हाल, मी खात्री देते. म्हणजे इथे लेखिका पूर्ण खात्रीने सांगते की जे काही तुम्ही अपराधी भाव घेऊन बसलाय, ज्या काही चुका घेऊन बसलाय, जे काही दोष घेऊन बसलाय स्वतःबद्दलचे, ते तुम्ही आज सोडणार आहात, ही खात्री मी देते, असं लेखिका म्हणते. स्वतःबद्दलच्या ज्या समजुती, गैरसमजुती लहानपणी तुमच्या मनात दृढ झाल्या, त्यानुसारच आजही तुमच्यातील आतील बालक विचार, भावनांनी वर्तन दर्शवित असतं. आणि ही रियालिटी आहे. जे आपण म्हणजे आपल्यावर जे संस्कार झालेले असतात, जे आपल्या आतमध्ये गेलेलं असतं, तेच आपण करत असतो. लहानपणी तुमच्या पालकांनी तुम्हाला कडक शिस्तीत वाढवलेलं असेल, तर आजही तुम्ही स्वतःशी तसेच वागता कडक. तुम्ही स्वतःभोवती एक भावनिक तटबंदी निर्माण करता. तुमच्यातील बालक अजूनही तेच तेव्हाचे पालकांनी घेतलेले नियम पालन करीत असतं. जर तुम्ही सतत स्वतःच्या प्रत्येक चुकीबद्दल स्वतःला दोष देत असाल आजही, तर तुमच्यातील ते लहान मूल सतत भेदरलेलं, घाबरलेलंच राहणार आहे. आणि प्रत्येक सकाळ त्याला झोपेतून उठतानाच त्याला अक्षरशः भयंकर वाटतच असणार आहे की आज माझ्या कोणत्या चुकीबद्दल मला ओरडा मिळणार आहे पालकांकडून, हा विचार करूनच ते उठणार आहे. तर हे आपल्याला आज बदलायचं आहे. आपले पालक भूतकाळात आपल्याशी जे काही वागले, तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि जाणीवांचा परिणाम होता. आता आपण आपल्या जाणीवा, आपलं शहाणपण, आपलं विवेक वापरणार आहोत. त्यांचं नाही वापरायचं. आता आपल्याला जे वाटतंय ते आपल्यासाठी आपण वापरायचं. जर आजही तुम्ही तुमच्यातील आतील बालकाची काळजी घेत नसाल, तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या स्वतःच्याच चीड, संतापाच्या जाळ्यात अडकला आहात. आणि हाच मोठा अडथळा आहे. तुम्ही त्याच्यातच आतमध्ये अडकला आहात. त्यामुळे तिथून पुढं जायला तुम्हाला काही दिसतच नाही आहे. हाच तुमच्या आयुष्यात आनंद येण्याचा सगळ्यात मोठा अडथळा आहे. सर्वसाधारणपणे नेहमीच याचा अर्थ असा असतो की अजूनही तुम्ही पूर्णपणे तुमच्या जीवनातील सर्व व्यक्तींना क्षमा केलेली नाही. अजूनही कोणीतरी असं आहे ज्याच्याविषयी संताप तुमच्या मनात अजूनही घुसमटतोय, आणि त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तींना, कुणी असो, व्यक्तींना तुम्ही अजूनही माफ केलेलं नाही. अशी कोणती चीड, संताप आहे त्याचा निचरा तुम्ही मनातून केलेला नाही, ती गोष्ट सोडून दिलेली नाही, किंवा कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही स्वतःला माफ केलेलं नाही, ते आज स्वतःला विचारायचं आहे. सध्या तुम्ही कल्पनेत असं मानसचित्र रंगवा की तुमच्यातील त्या लहान मुलाचा हात धरून तुम्ही दोघं एकत्र जोडीने सर्व ठिकाणी जात आहात. ते क्लिअर इमॅजिन करायचंय की त्याचा हात तुम्ही धरलाय, तुमच्या लहानपणीच्या छोट्या मुलीचा, आणि ती बरोबर आहे आपल्या. जिथे जाता तिथे तुम्ही एकमेकांसोबत आहात. काही दिवस असंच चालू राहू दे. पहा हा अनुभव किती मजेशीर वाटतो ते.
हे असं करणं कदाचित मूर्खपणाचंही वाटेल, पण तरीही कृपा करून हे कराच. तुम्हाला आता मूर्खपणाचं वाटेल ते, की ते छोटं मूल माझ्यासोबत आहे असं कसं मी विचार करू, पण करायचं आहे. त्याचा खरोखरच खूप उपयोग होतो. स्वतःसाठी आणि तुमच्या आतील बालकासाठी एक अद्भुत जग निर्माण करा. पहा, विश्वसुद्धा प्रतिसाद देईल. म्हणजे हे ब्रह्मांड, हे युनिवर्ससुद्धा तुम्हाला प्रतिसाद देईल आणि तुमच्यातील बालक आणि प्रौढ व्यक्ती म्हणून तुम्ही दोघांनाही निरोगी, शांत, स्वस्थ असण्याचे अनेक मार्ग दिसू लागतील. जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर आहात हे इमॅजिनेशन करायला लागाल, तर आपोआप युनिवर्स तुम्हाला ते दाखवणार आहे की ते त्याच्याबरोबर आहे, त्याच्याशी तुम्ही बोलताय, त्याला जे पाहिजे ते करताय, तुम्ही त्याला बरोबर घेऊन जाताय. हे आपोआप घडणार आहे. तुमचं बालपण कसंही असू दे, दुःखी किंवा सुखी, काहीच बिघडत नाही. तुमच्या आजच्या आयुष्यावर तुमचं आणि फक्त तुमचंच नियंत्रण आहे. बघा शेवटी लेखिका काय म्हटली, की जे काही इथं बसलेलं आहे लहानपणापासूनचं, ते काहीही असू दे, पण आत्ताच्या या वर्तमान काळाच्या कंडिशनमध्ये याच्यावरती नियंत्रण करणं हे तुमच्या हातात आहे. पण आपण ते करत नाही, परत सारखं सारखं तिकडंच जात असतो. तर ते बंद करायचं. एक तर तुम्ही तुमच्या पालकांना दोष देऊन ते खराब करू शकता, किंवा तुम्ही प्रेमानं त्याला आलिंगन देऊ शकता. म्हणजे तुमच्या आतील बालकालाच म्हणायचं, ते बालकाला दोष देऊन ते खराब करू शकता, किंवा तुम्ही त्याला प्रेमानं आलिंगन देऊ शकता. काय करायचं आहे तुमच्या हातात. जीवनातील मनातील सर्व कचरा, चुकीच्या गोष्टी खोडून टाकणारा प्रेम हा एकमेव अद्भुत खोडरबर आहे. जे काही आहे, आपण म्हणतो ना, रिलेशनशिप चांगले करायचे असेल तर त्याला एकच पर्याय आहे, प्रेम. तसंच आहे प्रत्येक गोष्टीसाठी तेच आहे. तर ज्या काही चुका झालेल्या त्या खोडायच्या असतील तर त्याच्यासाठी एकच खोडरबर आहे, आणि ते म्हणजे प्रेम. अगदी खोलवरच्या आणि अत्यंत दुःखदायक आठवणीच्या जखमासुद्धा प्रेम बऱ्या करू शकतो, अगदी सहज. कारण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रेम अधिक खोलवर झिरपतं. क्षणभर विचार करून पहा, तुम्हाला जीवन कसं हवंय? दुःखी हवंय का, त्रासदायक हवंय का, की सुखी हवंय, आनंदाचं हवंय? याची निवड आणि निवडीचं स्वातंत्र्य तुमच्याच हातात आहे. आणि ते स्वतःच्या डोळ्यात खोलवर पहा आणि स्वतःवर प्रेम करा, आणि तुमच्यातील त्या लहान मुलावरही प्रेम करा. म्हणजे इथं लेखिकेने आज हे सांगितलं की ज्या काही चुका झालेल्या असतील त्या लहान मुलाकडून, मुलीकडून, त्याला आज माफ करायचं. माफ करायचं म्हणजे स्वीकार करायचा आहे त्याला. ठीक आहे, झालं ते झालं, तेच घेऊन बसायचं नाही आहे. जे लेखिकेला इथं हे म्हणायचं आहे, ते जे काही असेल ते ठीक आहे, असू दे, पण आत्ताच्या परिस्थितीला जे बदलायचं आहे ते तुमच्या हातात आहे, आणि ते तुम्हाला बदलायचं आहे. तुमचे आईवडील जसे वागले तसं तुम्हाला वागायचं नाही.